महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मराठी भाषा व साहित्य यांचा प्रचार प्रसार व संवर्धनासाठी योगदानाबद्दल साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक व दैनिक सकाळ वृत्तपत्राच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे वृत्तसंपादक संजय वाघ यांना सन्मानित करण्यात आलं। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते शासकीय आदेशानुसार पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीता चौधरी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे, नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सरोज जगताप, नाशिक जिल्हा मराठी भाषा समितीचे सचिव तहसीलदार प्रदीप वर्षे मान्यवर उपस्थित होते। दरम्यान संपादक संजय वाघ यांची बालसंस्कार विद्यार्थी यावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली। ते लेखन असल्यानं त्यांनी मुंबई बॉम्ब स्फोटातील शहीदांवरही पुस्तके प्रकाशित करून एक उत्कृष्ट कवी म्हणून बालकविता लिहिल्या आहेत। तसेच विविध साहित्य संमेलनात त्यांना मानाचं स्थान दिलं जातं। शिवाय अनेक ठिकाणी मोठी व्याख्याने देतात, तर अनेक वेळा छोट्या मोठ्या कार्यक्रमात भीमगीतांचे महान लेखक कवी वामनदादा कर्डक यांचे बाबासाहेब आंबेडकरांचे गीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करतात। अशा दैनिक सकाळ वृत्तपत्राचे संपादक संजय दादा वाघ यांचे नाशिकचे खासदार ओमप्रकाश वाजे, आमदार सरोज हिरे, भगूर नगराध्यक्ष सौ प्रेरणाताई बलकवडे, नाशिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक संदीप अशोक भालेराव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे, ज्येष्ठ पत्रकार विलास डी भालेराव, कामगार नेते प्रशांत कापसे, नायब तहसीलदार कैलास निकम, शिवसेना संपर्क प्रमुख विजय करंजकर, माजी महापौर अशोक भाऊ दिवे, बेलदगव्हाण सरपंच मोहनीश दोंदे, ज्येष्ठ बौद्धाचार्य किलेश बोराडे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केलंय। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक विलास डी भालेराव, भगूर, नाशिक।